गडचिरोली जिल्ह्यातून धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी। मुलांना ताप आला म्हणून दवाखाना गाठण्याऐवजी मातापित्यांनी मुलांना तांत्रिकाकडे नेलं। तांत्रिकाकडेच दोन्ही मुलांनी अखेरचा श्वास घेतला आणि म्हणून या मातापित्यानं तिथून जिमलगट्टा आरोग्य केंद्र गाठलं। तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं। मात्र मृतदेह माघारी नेण्यासाठी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्यानं या मातापित्यांनी मुलांना खांद्यावर घेत 5-15 किलोमीटरची पायपीट केली। नाले आणि चिखलाचा रस्ता असल्यानं इथून वाहनं जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांना ही पायपीट करावी लागली। दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। गडचिरोलीतल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव आज पुन्हा समोर आलंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा, हेलिकॉप्टरनं मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचा हा मतदारसंघ। दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगतात। दोघांनी एकदा जमिनीवर उतरून गडचिरोलीमध्ये लोक कसं जगतात, जिवंतपणी भोगत असलेल्या मरण यातना या इव्हेंटबाद सरकारनं प्रत्यक्ष जाऊन बघाव्यात। दरम्यान संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय, पाहूया। आजही आदिवासी हा जगण्यासाठी संघर्ष करतोय। आरोग्य व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, शाळा नाहीत। पालकमंत्री या जिल्ह्याचे सन्माननीय तुमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अभिमानानं मी गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करीन वगैरे सांगून तो जिल्हा घेतला। पण गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट तिकडला आदिवासींचा कायापालट करण्यापेक्षा तिकडला जो खाण उद्योग आहे, मायनिंग, तिकडले आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावेत, यासाठी गडचिरोली जिल्हा हा त्यांनी स्वतःकडे ठेवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।